जीव काचा वीस झाला, श्वास हा अडला जरी, दाटला अंधार आणि संपला रस्ता जरी, श्वास अडलेल्या मनाला मित्र ठोक्यासारखा, मित्र हा वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. हो, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अनोळखी जगी ओळखीचा हात होता तुझ्या मैत्रीचा. जुन्या त्या आठवणी जपल्या मी मनी माझ्या तुझ्या मैत्रीच्या. शाळेतल्या बाकावरी तो बसणारा मी, मराठीच्या कविता वाचून हसणारा मी. मित्रा तुझ्यासाठी कविता करतोय मी, मित्रा तुझ्या वाचून कविता रचतोय मी. इतिहास भूगोल तुझ्या सोबत शिकलोय रे मी, आणि आत्ता अर्थशास्त्रातला अर्थ कळतोय. मराठीतल्या कविता वाचून हसणाऱ्यातला मी मित्रासाठी कविता करतोय. खेळाचा तास मधली सुट्टी हीच होती आवडती वेळ, माहित नव्हती दुनियादारी, माहित नव्हता ब्रह्मा विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अट्टला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा,
मुलं वगैरे माझे 2 मुलं आहेत. उद्योग काय करतात वगैरे असं सगळं त्यांचा बिझनेस आहे. माझं ताई कदम आहे. मी एक आता सध्या ब्युटिशियन आहे आणि एक छोटासा जॉब करते हॉस्पिटलमध्ये. 2 मुलं आहेत. मुंबईला राहते. माझं नाव शोभा मोरे. मी हाऊसवाईफच आहे. मला 2 मुलं आहेत. राहायला मुंबईला. माझं नाव सुवर्णा शेडगे. मला 3 मुलं आहेत आणि मी सध्या पनवेल. माझं नाव नकुशी पाटील. मी वाशीमध्ये राहायला आहे. 2 मुलं आहेत. असू दे काय नाही. अगोदरची नंतर सविता शिवाजी यादव कालेर मुक्काम काले आणि मी जॉबला संत कृपाला आहे आणि मला 2 मुलं आहेत. मुंबईला नाही मी कालेतच असते. मिस्टर मध्ये एक सर्व्हिसमॅन आहेत आणि आता मुकेश अंबानीचे बॉडीगार्ड. आता काय तर कॉलेजवरती कोणाचं काय जर काम झालं तर कदाचित आपले तिथं कोणतरी कोणीतरी आहे हे सांगते. कॉन्टॅक्ट किंवा आपण थोडंसं सपोर्ट राहतो यासाठी थोडं मुकेश अंबानी पण. नमस्कार. तिकडचं नाव माझं म्हणजे सासरचं नाव सविता भगवान भास्ते. मी आशा सेविकेचं काम करते आणि म्हणजे मला 3 मुलं आहेत. मी गावीच असते. वाकळवाडीमध्ये राहते. माझे नाव राजेश्री साधू पाटील. मी किरावडी. मी कोल्हापूरला राहते. माझे मिस्टर शिक्षक आहेत. वनिता सावंत. आणि इकडचे नाव वनिता पाटील. शेडगे पाट्यावरच आहे. कापड दुकान आहे. 2 मुलं आहेत. माझं नाव सुरेखा सावंत. 2 मुलं आहेत मला. ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे 2 मुलांचं आता. मी मुंबईला राहते. शाळेतलं नाव माया रामचंद्र सावंत. सासरचं नाव मेघा प्रदीप पवार. मी मुंबईला राहते. मला 2 मुलं आहेत आणि मिस्टर HPL इलेक्ट्रिक कंपनीमध्ये DGM आहे. ऑल इंडिया आहे. मी मुंबईला राहते. 2 मुलं. सरला पुजारी आधीचं नाव आणि आताचं सरला गुरव आणि आता सरला पुजारी. मी कराडला असते. लेडीज जॉब चालवते. माहेरचं नाव आत्ताच म्हणजे आहे ते सुशीला श्रीनाथ वाघमारे आणि आताच आहे ते शारदा सावंत. आता सध्या मुंबईलाच आहे. मोठ्याने बोला जरा. मुंबईला असतो. मुंबईला कोणती समर्थ आरबंडे. 3 ब्रँचेस आहेत माझ्या. BM.Com CS आहे ऑडिटचं काम. सध्या राहणार आष्टा. मी आहे मी शेडीगोळी फाट्यावर राहतो. माझा चिकनचा व्यवसाय. राहतो खेरवडे वसंतमध्ये. 2 एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
विजय महादेव पाटील माझं नाव अमोल पाटील टाळगाव. माझा अगरबत्तीचा बिझनेस आहे. टाळगावमध्ये माझा बिझनेस आहे आणि 2 मुलं आहेत मला. माझं नाव संदीप विनायक लाड. मी पेडूरगाव राहतो. माझं एक्साइड्स बॅटरीचं डीलरशिप आहे. त्याबरोबर शिक्षक म्हणून जॉब करतो चावड्या शिवला. 2 मुलं आहेत. पहिला पेडूरगाव. माझं नाव कृष्ण सोनवणे हातेगाव. मी मुंबईला असतो. एक मुलगी मला काय तुम्ही सर्व ओळखत असेल. मला 2 मुले. मी खिरोडीमध्येच राहतो. एक मेजर म्हणून मी काम करतो. शेडगेवाडीत असतं. माझं नाव रमेश सावंत आहे. मी सध्या मुंबईला असतो. मला एक मुलगी आहे. माझं नाव प्रकाश पाटील हातेगाव. मी बेकरीचा व्यवसाय करतो. मला 2 मुलं आहेत. माझं नाव जगदीश पटेल. सरकारने सांगलेलं आहे आणि फर्निचर इंडस्ट्रीमध्ये आनंद सावंत खिरवडे राहायला मुंबईला आहे आणि कस्टम एजंटमध्ये काम करतो. माझे नाव विकास दिनकर शेडगे. सध्या रॉयल फॅमिली रेस्टॉरंटमध्ये मला 2 मुलं आहेत. माझं नाव संतोष पाटील खिरोडे. मी इथं पुण्याला जॉब आहे. नाही कंपनीमध्ये सर्व्हिस. शेवटला का लय उशीर माझं नाव रवींद्र आमदा पाटील खिरोडे. सध्या मुंबईला आहे आणि एका कंपनीत हेड अकाउंट म्हणून काम करतो. आणि आमचा साईड बिझनेस आहे इमिटेशन ज्वेलरी. माझं नाव सुनील बबन मस्कर. मी मुंबईला राहतो. घाटकोपरला प्रायव्हेट कंपनीमध्ये काम आहे. माझं नाव किसन लक्ष्मण पाटील. मुंबईला राहतो. प्रायव्हेट जॉब. माझं नाव दत्तात्रय शेडगे. ट्रान्सपॅरन्सी म्हणून काम आहे. भिवंडी घाटके. माझं नाव बाबुराव जगन्नाथ पाटील आणि योगायोगानं लग्नानंतरही माझं नाव तेच आहे. मी ह्या भागात पिंगमी म्हणजे विकास अधिकारी म्हणून आहे दत्त स्वरूपात संस्थेत आणि LIC मधून काम करतो. भारतात मी MDRT म्हणून सलग 5 वर्ष माझे अमेरिकेला सिलेक्शन झालं आहे. मी आता विद्यमान सेवा सोसायटीचा चेअरमन आहे खिरोडेगावचा आणि चांगला बिझनेस चालू आहे. 2 मुले आहेत आणि 1 मिसेस आहे. नाही मिळावा. 2001-2 ची सर्व त्या काळातले माझे विद्यार्थी आज कोणाला चेहरा काय ओळखत नाही काय नाही. साकार वाटला मॉलमध्ये काम करायचं पर्याय नाही. कारण जोडी जर असतील मुंबईला पुण्यामध्ये तर बायकोनं हे काम करायचं का. नशिबात असते तर शासकीय नोकरी पण त्याला कष्ट पाहिजे. शासकीय नोकरी तशी मिळत नाही. आमच्या काळात शासकीय नोकरी सहज मिळत होत्या. काय आम्हाला ओढून आणली काय आम्हाला येत होत. पंचावन्नला इथं मी सायकल येत होतो त्यावेळी हे महाराज गायकवाड सर हे फटे चालू कुठे आम्हाला
नाही म्हणायचं, काय 15 रुपये 20 रुपये. ह्याला म्हणायचं काय कर बाबा, तू खाणार बाहेर निघून जा. आम्हाला पगार नाही काय नाही, पैसा आम्ही देतो. आणि त्या काळात अशा होत होती 95ला रिसर्निंग तर नोकरी नव्हतो दुसरं बरं का. त्यांच्या घ्यायचा सल्ला घ्यायचा आणि नोकरी मिळून घ्यायचं. त्या काळात आम्हाला एवढं ज्ञान नाही हो काय. तो पुढे लॉबी वगैरे काय नाही आमची. मग अशी रुपये आम्हाला भेटली असं नोकरी आहे का अगोदर वडापाव होती, वडापाव खाला आता उद्या येईल. सायकल येऊन जाऊन अशा पद्धतीनं बाळानं मी त्या काळामध्ये नोकरी मिळवली. सगळ्यांची अवस्था ती आहे, भाग नाही. मुख्याध्यापक तुला सगळं शिकवायला पाहिजे. 5वी ते 10वी सगळा भूगोल शिकवला त्या आमचा भूगोल विषयच नाही. माझा मराठी विषय, हा विषय माझा नाही. पण हेडमास्टर सांगितलं नोकरी आपण कसं परमनंट होईल या पद्धतीने आम्ही काय असू साहेब असू देईल ते घेतो आम्ही. काय तुम्ही दिसलेला विषय ते आम्ही पर्याय नाही. 5वी ते 10वी पर्यंत भूगोल आमच्या आयुष्यात कधी भूगोल शिकवलं नाही. आम्हाला दिशा माहिती नाही. हा विनोदाचा भाग आहे, जाऊ द्या. आणि खरोखर हा असा आनंद 16-25 वर्षांनी मला खरोखर मन मोकळेपणा बोलला. आणि सरांचा फेवरेट शब्द भेटे. ठीक आहे. आता हा कार्यक्रम जे आहे बरोबर आहे, जवळजवळ 23 वर्षानंतर तुम्ही एकत्र आलाय आमच्या समोर. आम्हाला पण पहिल्यांदा असं वाटतं की खरोखर कसं वसंत ऋतूमध्ये झाडाला कशी पारवी फुटते तशा पद्धतीने आम्हाला पण वाटतं की आमचे जे विद्यार्थी आता जे काय काय सांगितलं खरोखर ज्यांनी बिझनेस काढला त्यांच्यामुळे अनेक लोकांचं कुटुंब उभारले. मला जास्त नाही त्या बिझनेस वाल्यामुळं 3, 4, 5 कुटुंब त्याच्यावर जीवन जगत असतात. म्हणजे त्यावेळी शाहू महाराजांनी सांगितलं होतं की 6वीला वर्ग होता, त्या 6वीच्या वर्गामध्ये विचारलं तू कोण होणार, तू मला डॉक्टर होणार. मला मी कारखाना बास म्हटला एवढं बास. कारण परकीय लोक इथं उद्योगधंदे करणार आणि आमची नोकरी वावरून कसं असते आपल्या पायावर वाहता. आम्ही तुम्हाला शिकवलं, चांगलं ज्ञान दिलं आणि इतकं समाधान वाटलं नाही. आज तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या सा. कोण बिझनेसमॅन आहे, कोण शिक्षक आहेत, कोण आज काय काय मुली विविध प्रकारचा आज व्यवसाय करतायत. माझं जीवनही असं आहे की एकमेकाला हातात हात घालून जायचा आहे. तो हात कडपर्यंत सुटता कामा नये. जीवनामध्ये मला सुख दुःख हे नेहमी असतात, चढ उतार असतो, त्याला सामोरं जाऊन पुढे जायचं. जीवन गाणी गात जावे, पुढे पुढे चालावं, हे लक्षात ठेवा. काय करा, पूजा करा, सुख समाधान तुम्हाला 100% मिळणार जीवनामध्ये. या जवळजवळ चालू 2020 यांच्यावर आमची मध्ये चर्चा झाली होती. हे नियोजन आहे, नियोजन झालं आणि अतिशय आताची पिढी आणि तुमची बॅच आणि आताची आमच्या समोर आपण भरपूर तफावत आहे. मुलं कंट्रोल करणं आम्हाला म्हणजे फार अवघड झाले. मुलं घडवण्यासाठी शेतकऱ्याला विचारतात की तुमची भुईमूग किती झाला, ऊस किती झाला, तुमची एवढी किती झाली, भुईमूग झाला, फायबर एवढी झाली, ऊस एवढा लावला, त्याचं ते गुडविल झालं. तर आम्हाला काय विचारतात तुम्ही काय करता, तर आम्ही काय सांगतो आमचे विद्यार्थी एवढे मोठे आहेत, आमचे विद्यार्थी एवढ्या पदावर आहेत, आमचे विद्यार्थी बिझनेसमॅन आहेत, ते आमचं श्रेय लक्षात. आम्हाला अभिमान आहे ज्या जेव्हा आम्हाला वाटतं की हा मुलगा उद्योगपती, ही मुलगी अमुक ठिकाणी
जॉबला आहे, अमुक ठिकाणी व्यवसायाला आहे, तर आमचं मन भरून येतं. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्ही केवळ फाटे उभा असतो आणि एखादा मुलगा अचानक येथून पाय धरतो, ते चेहरा बिरा बदललेला असतो, लक्षात पण येत नाही. हेच आमची पोच पावते. आता मी आणि माझे सगळे तर मी नुसताच नवीन जॉईन झालो होतो आणि त्यावेळी तुमची बॅच त्यावेळी 2000 साली आणि त्यामुळे शिकवायचा अनुभव कमी होता, उत्साहात अनुभव. त्यामुळं प्रवास सरांनी सांगितलं, म्हणजे रवी नामात सांगितलं की असं गेट वगैरे घ्यायचं आहे, तर बायको मागं लागली ती गुजरातला जायचं आहे म्हणून लागल्या. आणि आता तुम्ही आता म्हणजे जरा गुजरातला जायचं आहे पाहुण्यांच्याकडे आणि आता तुम्ही वेळ काढलं पाहिजे, आता आपण जायचं म्हणून. पण रवीने सांगितलं की आम्हाला 11 तारीख काय झालं तरी, आणि मग तुम्ही सगळी भेटणार म्हणलं जरा बायकोवर तुमच्या भांडणं पण झालं की आम्हाला पण इतकं भारी वाटलं. म्हणजे तुम्ही सगळेजण इथं इतक्या वर्षांना आलात काय की आपलं इथं बालपण, आपल्या खूप चांगल्या आठवणी की ज्या जशा पुस्तकात आपण मोरपिसं जपून ठेवावी अशा स्वरूपाच्या, अत्यंत हळूवार स्वरूपाच्या, अत्यंत गोड आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अशा रुजू करत असतात. आणि त्या आठवणींच्या शोधार्थ कुठेतरी आपण आपलं काहीतरी इथं हरवलं असं वाटतं. आणि मग 20-25 वर्षानंतर परत एकदा आपल्याला आठवण झाली, ज्याला आपण आयुष्यात सिंहावलोकन म्हणतो, की एकदा मागं वळून पाहणं, आपण चालून आलेली वाट परत तशीच आहे का. आणि यासाठी आता तुम्ही सगळे तुमच्या आयुष्यामध्ये स्टेबल आहात, सेटल आहात, सगळं तुमचं व्यवस्थित चाललंय, पण परत सुद्धा कधीतरी आपल्याला ते बालपण जगावं वाटतं. आणि मग त्या शोधार्थ आपलं काहीतरी इथं हरवलंय, आपलं काय हरवलं असं ते आपलं बालपण, आणि त्या गोड आठवणी शोधासाठी तुम्ही इथं आलात. आणि मग त्यामुळं आम्हाला सुद्धा परत 20-25 वर्षाचा कालखंड परत आम्हाला आठवला. आणि म्हणजे आता असं वाटायला लागले की आता सुद्धा आपण नवीन जॉईन झालं. आणि आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर तुम्हाला परत एकत्र यावं वाटलं की खूप काळात, म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण काय होतं, आमचा एक मित्र संजय नांगरे, आमच्या कोकणमधला, काय झालं, संजय थोडासा वर्गात अत्यंत अवकळ, खूप चांगला जबरदस्त, आणि नंतर काय आलं की त्याला थोडासा व्यसनाधीन झाला. आणि मग असं आम्हाला वाटायचं दारू सोडावी. मग सारखं जरा आम्ही जाऊन भेटायचो, काय करायचो. मग एकदा 1-2 वेळा त्याला भेटलो, 2-3 विद्यार्थ्यांना, म्हणजे आमच्या मित्रांना आम्ही दारू सोडायला कोयना, त्यावेळी कोयनेला दारू सोडायचं ठिकाण असायचं. मग तिकडे त्यांना 2-3 वेळा आम्ही घेऊन गेलो. मग 2-3 म्हणजे आमच्या मित्रांनी दारू सोडली. मग आमचं तिकडे गुरुवारी फक्त चालू असायचं दारू सोडायचं. मग मला असं वाटलं की आपल्या संजयला पण घेऊन जायचं, कारण आमच्या सगळ्या जवळचा मित्र होता. आणि मग आम्ही ते सारखं त्याच्या मागं गुरुवार आला की त्याला शोधायचो, ह्याला लावून द्यायचा, ह्या गुरुवारी त्याला कुठेतरी घालवायचं तिकडे, आणि त्याला दारू सोडायला लावायचं. आणि नेमकं काय व्हायचं, बरोबर त्यावेळी सकाळी शाळा असायची, मी ज्युनियरला होतो आणि परत तुमच्यावर शिकवायला थांबायचो. आणि मग तुम्हाला शिकवायला येत असताना सकाळी बरोबर निनाईच्या त्या कोपऱ्यावर आमच्या मंदिराच्या तिची माझी सकाळी गाठ पडायची 7-7:30ला. तू प्यायला निघालेला असायचा, मी तुमच्याकडे शाळेला निघालेला असायचं, आणि बरोबर गाठ पडायची. आणि बरोबर काय व्हायचं, गुरुवारचं तुम्हाला कधीच घावायचं नाही. ते 2-3 गुरुवार असे गेले. आणि मग एक गुरुवार असा आला की बरोबर मी घरून आलो आणि त्या निनाईच्या कोपऱ्यावर तो पूर्ण आला. आणि तू म्हणलं बस आता मला घावलास, आता तुला मी सतीशला बोलवतो, तू गेल्या स्कूलवर तिथून दारू सोडून आला आणि तू तिथून दारू सोडली पाहिजेस म्हणलं, आता तुला तिथून सोडणार. तर तो म्हणला सोडून खा. असं नाही की म्हटलं गेल्या गुरुवारी तुम्हाला दिसत नव्हता तेव्हा, किंवा त्याच्याकडे गेल्या गुरुवारी तुझं प्रेम, तुझी आपुलकी, तुझं जिव्हाळ मी सगळं समजू शकतो. पण म्हणला मीच तुला टाळत होतो, मी तुला तू इथं दिसणार हे ग्रे जोरून मी कुठेतरी गाडायचं. पण आज म्हणला अशा आवाज झाल्या काय, वेळ खूप झाला रे, हेच तू मध्ये आपला कॉन्टॅक्ट तुटला. गेली 10-12 वर्ष तू बाहेर शाळेला गेलास आणि आपला कॉन्टॅक्ट तुटला आणि खूप एकाकी जीवन वाचायला आलं, घरातल्या अडचणी. आणि मी आता त्या इतका अधीन गेलो त्या की आत्ता मी ज्या वाटेवर आहे काय, आत्ता कृपा करून मला तो अडवू, मला माझ्या मार्गाने जाऊ दे काय, कारण आता मरण हा एकमेव पर्याय माझ्याजवळ आहे आणि मला तो अडवू नकोस. मला त्याला थांबवायचं धाडच झालं नाही. मी तिथंच एवढं बघत थांबलो, म्हणजे तसाच पुढे निघून गेला. आणि एका आठवड्याभरात त्याचा देहांत झाला. खूप वाईट वाटलं की जुन्या म्हणजे त्याच्या 10-15 वर्षामध्ये त्याला ज्यावेळी गरज होती मैत्रीची, कुणीतरी आपुलकीनं जवळ करायची, कुणीतरी भेटायची, त्याची त्याला साथ द्यायची काय, त्यावेळी जर आम्ही कोणतरी भेटलो असतो तर कदाचित तो वाचला असता. आणि त्यामुळं तुम्ही परत एकत्र या, याचं कारण काय, की असं कोणतरी आपल्या आयुष्यात म्हणजे मित्रमंडळीमध्ये फर्स्टेट असतं, त्याला कधीतरी म्हणजे आधाराची गरज असते. ते आत्ताचे नवीन मित्र देऊ शकत नाहीत, ते तुम्हीच देऊ शकता.
आणि त्यामुळे तुम्ही या निमित्तानं एकत्र आलाय, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताय, कुणाच्या मुलांना कुठं ऍडमिशनला गरज लागते, कुठं काय गरज लागते, त्यावेळी तुम्ही जर असं सपोर्टला उभा राहिलात तर काही सगळ्यांनाच म्हणजे जीवन जगत असताना म्हणजे ही जी जीवनाची लढाई आहे, कुणाला म्हणजे आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची सारखी राहत नाही, प्रत्येकाच्या गोष्टी एकमेकाला थोडासा आधार दिलात, शारीरिक किंवा मानसिक आधार, ज्याला बौद्धिक म्हणजे एखाद्याचा मुलगा चांगला हुशार आहे तर त्याला जर आपण उभा राहिलो, त्याच्या मुलाला शिकवायला थोडंसं काहीतरी सहकार्य केलं काय, असं म्हणजे आपुलकीची नुसती म्हणजे बोलणं म्हणा किंवा अशी गरज एकमेकाला आता राहते काय, आणि त्यानं खूप चांगलं एखाद्याचं आयुष्य सुधारू शकतं काय. आणि म्हणजे आज आम्ही जे तुम्हाला 20 वर्षापूर्वी तुमच्या मनामध्ये जे पेरलं होतं त्याला आज फळ आलेले आम्हाला बघायला मिळतात. आणि हे अनुभवणं ह्याच्यासारखं शिक्षक पेशाचा हेवा ह्यासाठी वाटतो आणि आम्हाला शिक्षक झाल्याचा अभिमान यासाठी वाटतो की म्हणजे हे सगळं बघायला मिळालं ह्याच्यापेक्षा आयुष्यात दुसरं काय नको असं. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी अजून परत डबल शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद. सरांना आपल्या आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार दत्ता शेडगे आणि किसन पाटील आणि कोण राहिले का सत्कार करायचा, आणि संदीप यादव नवीन आले काय बनवून 150 गड किल्ले केलेले आहेत. अरे वा, त्यांच्या चॅनलला शूटिंग करतो चालू आहे ना. फोटोग्राफर म्हणले त्यांचा सत्कार घेऊया आणि त्यांच्या चॅनलला प्रत्येकाला पैशाच्या नंतर बघू आपण. मला त्या गोष्टी सगळ्या आठवतात की सर घरी यायचे, 1 वर्ष संपलं, 5वी संपली की सर घरी यायचे, 6वीला मुलींना पाठवा, तिला बंद नका करू शाळा, असं करून दरवेळी सर यायचे ना, ते आम्ही लपून बसायचो. त्या सगळ्या एवढ्या जाग्या ऍक्च्युली खरंच खूप भारी वाटते, आज इमोशनल होत्या, अगदी काय बोलावं. ऍक्च्युली मी ते बोलू पण शकत नाही कारण कधी स्टेजवरही नव्हतं, गाण्यासाठी पुढे आले होते, पण इथं बोलायचं म्हटलं खूप वेगळं आहे. हे एवढे लोक मोठी मोठी आहेत आपले, एवढं मार्गदर्शक आहेत की म्हणजे विचार नाही करू शकत. एवढं छान वाटतंय ना, आज एवढी बालपण आपलं की आम्ही आमच्या मुलांना उदाहरण देतो. आपल्या टायमात शिक्षक होते ना, ते खूप टॅलेंटेड होते आणि ते आत्तापर्यंत आम्ही अनुभवते. ते तुमचं जे दिलेली आम्हाला संस्कार आहेत ना, जे वळण आहेत, कसं राहायचंय आयुष्यात, कसं राहावं लागेल, पुढे जाऊन काय करावं लागेल, ही जे तुम्ही शिदोरी दिली ना आम्ही खरंच, आणि हे त्याचं उदाहरण आहे, हे त्याचं उदाहरण आहे. तुम्ही खूप मोठी शिदोरी दिली आहे, आयुष्यभर पुरेल आम्हाला. ये स्कूल तेरे चाहने वाले कभी कम नहीं होंगे, ये स्कूल तेरे चाहने वाले कभी कम नहीं होंगे, ये मेरे दोस्तों स्कूल से जुड़ी हमारी यादें कभी कम नहीं होगी. वादा है हमारा, जब भी स्कूल पुकारे तब भी हम सब हाजिर रहेंगे, दोस्ती की यादों को हमेशा जगाएंगे. सगळ्यांची साथी नाही तर शिवकर सगळ्या कुठल्याही प्रकारचं काही असू दे, ग्रुपवरती आपण सगळे हे करू, म्हणजे बोल करू, काही प्रॉब्लेम होणार नाही. त्याविषयी कसं कोणी चुकीचं पाऊल उचलून काही करत नाही, एका दुसऱ्याच्या मुलांनी सुसाईडचा प्रयत्न नाही झाले झालंय. दुसरी गोष्ट सोशल मीडियासाठी आपले सगळे स्टार क्रिकेटपटू म्हणा किंवा सेलिब्रिटी ऑनलाईन रनिंग किंवा ते मटका हे सगळं शिकवतात, तर त्याच्यापासून एक लांब आपण बरीचशी पोरं कष्टपेक्षा कुठेही भेटत नाही. भरपूर कष्ट भेटत नाही. फक्त पिक्चरमध्ये सर श्रीमंत होते माणूस लगेच घरात रिअल लाईफ भास आहे. हो तुम्ही दोघं आता त्या पावरमध्ये सर्व शिक्षण स्टाफ तिथे असून सरांनी वेळ दिलाय आणि सगळं प्लॅनिंग मॅनेजमेंट केले. आपले म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांनीच सपोर्ट केलाय आणि पुढल्या वर्षी तिथंच असे आपण आणि याच्यापेक्षा भव्य करता येईल का बघूया आणि सगळ्यांनी आपल्या मैत्रिणी मित्र सगळ्यांनी बोला आणि पुढल्या वर्षी याच्यापेक्षा भव्य होईल असं हे करूया. आणि आता इथला कार्यक्रम संपलाय सर आमचा.
आता नंतर नाश्ता होईल आणि नाश्ता झाल्यानंतर त्याच्यापूर्वी रवीने आमच्यावर फार मोठे उपकार केले होते की त्याच्या वडिलांनी फार मोठं हे म्हणजे एक एवढी मोठी जागा 28 ते 30 गुंठे जागा शाळेला देऊन आपल्या मुलासाठी सर्व्हिस मिळवणं म्हणजे फार मोठं योगदान आहे त्यांचं. आणि गेल्या वर्षी 4 जून आमचे रिटायर झाले. आम्हाला उणीव भासते त्यांची, कारण आणि आज तुम्ही एकत्रित आला की आम्हाला जरा समाधान वाटतं, खूप समाधान वाटतं. आमची उषाबेन असेल, तिची बहीण नैनाबेन असेल, तिचा बंधू जगदीश आपलं हे असतील, ही मुलं इतकी सुंदर होती का नाही, अतिशय अभ्यासामध्ये पण चांगली आणि सगळ्या दृष्टीनं शिक्षकांना कधीही त्याने वाईट नजरेने बघितला किंवा उलट सुलट बोलले नाहीत. आणि ह्या तुमच्या मुलांचं जे आहे का नाही, आत्ताची मुलं ते नाही. आत्ताच्या मुलांना आम्हाला हात सुद्धा लावता येत नाही. शासनाचा जी आला आहे तुम्हाला माझ्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. तव पिऊन नवेली झाली गवताची पाती, गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी हो. क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास, अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, पेटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश, पेटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. रान जागे झाले सारे हो, पाय वाटा जाग्या झाल्या. रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या. सूर्य जन्मता डोंगरे, संग जागल्या सावल्या हो. एक अनोख्य लावण्य आलं भरास भरास,